नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये वनरक्षक पदाकरिता जाहिरातीसाठी आपण प्रयत्न करत आहोत. तर त्यासाठी आर-टी-आय टाकलेले आहेत. हे विष्णू लाड यांनी मला 2 आर-टी-आय पाठवलेले आहेत. तर त्याच्या संदर्भात माहिती देत आहे. पहिला आर-टी-आय त्यांनी काय केलं, की मार्च 2024 पर्यंत त्यांनी माहिती दिलेली आहे. तर या माहितीनुसार जर बघाल, तर महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या 1684 एवढी पदं रिक्त आहेत. ते 84 पदं रिक्त आहेत. त्याच्यामध्ये नगरसेवेची मंजूर पदं आहेत 9,785. त्यापैकी भरलेली पदं जी आहेत ती आहेत 8,101 आणि एकूण 1,884 पदं रिक्त आहेत ही. आता हा आर-टी-आय पहिला झाला. दुसरा आर-टी-आय तुम्हाला सांगतो. हा दुसरा आर-टी-आय, या आर-टी-आयमध्ये जर बघाल तर यांनी काय केलेलं आहे, की जून 2024 पर्यंत हे लेटर जे आहे ते 23/7 टाइप झालेलं आहे आणि यांना 25 तारखेला वगैरे पोहोचलेलं आहे. तर या लेटरनुसार बघाल तर लेटेस्ट माहिती आहे ही सगळ्यात पहिली आत्ताची माहिती आहे. पण यांनी काय केलं, की फक्त नागपूरसाठी ही माहिती मागितली होती, नागपूरसाठी फक्त. तर याच्यामध्ये जर बघितलं तर नागपूरमध्ये त्यांनी माहिती जी मागितली होती ती 23 ऑगस्टपर्यंत मागितली होती. बट यांनी काय करतात, की 3-3 महिन्याला हे काय करतात, की लेटर पाठवतात. म्हणजे तुम्ही बघाल तर एप्रिल एप्रिल, मे आणि जून या 3 महिन्याचा तक्ता यांनी काय केलेला पाठवलेला आहे. तर आपल्याला जर लेटेस्ट अजून पाहिजे असेल तर ऑक्टोबरमध्ये पाठवायला लागेल. त्यावेळेस त्यांनी काय केलं, की सप्टेंबरपर्यंत म्हणजे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या 3 महिन्याचा काय करतील, की माहिती देतील हे. तर ह्याच्यामध्ये जर बघाल तुम्ही, आता हे मी रोटेट करून दाखवतो. तर आपल्याला फक्त गट क ची पाहिजे असती. गट क ची वनरक्षकसाठी पाहतो. आता वनरक्षक रेग्युलर वनरक्षकसाठी जर बघाल तर ही ऐकून इथं तुम्हाला आकडा दिसून जाईल रिक्त पदांसाठी. ओके, हा फर्स्ट. आता इथं टोटल बघाल तर ऐकून प्रादेशिकमध्ये जर बघाल तर ही वनरक्षकची 58 पदं ही रिक्त आहेत इथे. त्याच्यानंतर इथं जर बघाल ऐकून वन्यजीव इथं, तर टोटल 46 पदं ही रिक्त आहेत इथे. 46 प्लस 58 झाली, फक्त नागपूरसाठीच आहेत हा. त्याच्यानंतर इथं परत इथं 16 आणि 1 इथं परत अजून 1 पद रिक्त आहे. अशी ही झाली पदं. तर नागपूरसाठी अजून खाली आहे ते 7 पेजेस आहेत टोटल. त्याच्यानंतर खाली गेलो आपण हे वनरक्षकसाठी परत इथं टोटल पदं जी आहेत इथे एकूण पदांची संख्या दिलेली आहे का बघूया मला. एकंदरीत दिले तर एकंदरीत दिलेलं आहे. तर वनरक्षकसाठी 108 पदं इथे परत 108 पदं रिक्त आहेत इथे. 108 पदं रिक्त आहेत इथे बघू शकता वनरक्षकसाठी. आणि खाली परत अजून दिले असतील. ओके, एवढीच आहे. तर अशी ही फक्त नागपूरसाठीची संख्या म्हणजे 108 असेल तर इथे वरती म्हणजे 200 प्लस पदं जी आहेत ती नागपूरमध्ये हे आहेत. बाकी ठिकाणी वेगळीच आहेत कंडिशन. तर ही लेटेस्ट माहिती आहे. आणि याच्यानुसार जर बघितलं तर टोटल एवढी पदं आहेत, याच्यापेक्षा जास्त पदं आहेत. म्हणजे 1684 पेक्षा जास्त पदं जी आहेत ती रिक्त असणार आहेत. तर त्यासाठी एका विद्यार्थ्याने काय केलं, की मला एक लेटर पाठवलं होतं ते की विजय वडेट्टीवार यांनी दिलेलं आहे मुख्यमंत्री साहेबांना. तर या विद्यार्थ्याने मला टेलिग्रामवरती हे लेटर पाठवलेलं आहे. तिथं 1684 पदांची रिक्त पदाकरता जाहिरात काढावी यासाठी हे लेटर लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये जर बघाल तर मुख्यमंत्री साहेबांनी लिहिलेलं आहे वनरक्षक विभागातील 1684 पदाकरता जाहिरात काढावी असं सांगितलेलं आहे. त्याच्यानुसार बघितलं तर आर-टी-आय नुसार माहिती जी भेटलेली आहे त्याच्यानुसार 1684 पदं रिक्त आहेत. आणि एक शासनाचं पत्र आहे त्याच्यामध्ये 2022 त्याच्यानुसार 100% पदभरती करण्याची परमिशन आहे. आणि त्याच्यामुळे जर ही जागा रिक्त आहे तर त्याच्यामुळे काय करतं, की जागा काढावी. आता त्याच्यामध्ये अजून एक सांगितलेला मुद्दा आहे, की 2021 पासून 3 वेळेस पोलीस भरती जाहिरात आलेली आहे. सध्या अजून एक 10,000 प्लस जाहिरातीची घोषणा आहे. आणि आता जर बघितलं तर सध्याची जाहिरात जी आहे 17,471 पदांची सुरू असणार आहे. तर त्याच्यामुळे वनरक्षक हे महत्वपूर्ण पद आहे आणि त्याच्यानुसार लवकरात लवकर जाहिरात काढावी ही अशी मागणी केलेली आहे. पत्र दिलेलं आहे मला विद्यार्थ्यांनी. परत एकदा चेक करतोय पत्राबद्दल काय कसं पाठवलेलं आहे, कोणाला पाठवलेलं आहे ते विद्यार्थ्यांनी मला पाठवलं. त्याला अजून विद्यार्थ्याला माहिती घेतो आणि या पत्राबद्दल अजून चौकशी करतो. तर ही माहिती होती. तर अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि माहिती मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.